नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रसाळ, मऊ, सॉफ्ट, अगदी तोंडात टाकताच मेल्ट होणारी अशी नारळाची बर्फी किंवा नारळाची वडी आपण बोलू शकतो। जस्ट 4 इंग्रेडिएंट्स रेसिपी आहे, मोजक्या साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे। तर आता रक्षाबंधन आलंय, तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी तेव्हा ट्राय करून बघू शकता आणि रक्षाबंधन नंतरही भरपूर सण येत आहेत, तर तेव्हाही तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघू शकता। तर अजून टाइम वेस्ट न करता व्हिडिओ स्टार्ट करूयात। तर ही नारळाची वडी किंवा बर्फी बनवण्यासाठी मी इथे पहिलं ओलं नारळ छान कट करून घेतलंय आणि ह्या नारळाचा जो मागचा काळा पार्ट असतो तो मी काढून टाकलाय, जेणेकरून पांढरी शुभ्र अशी बर्फी बनावी। आणि छान हा नारळ किंवा हे खोबरं असं चिरून घेतलंय। तर हवं तर तुम्ही याला किसूनही घेऊ शकता, किसनेने एकदम बारीक, किंवा खवूनही घेऊ शकता हे खोबरं। पण आता इथे मी हे मिक्सरला फिरवून घेते, कारण बर्फीसाठी आपल्याला जसं टेक्स्चर हवंय ते परफेक्टली आपल्याला मिक्सर जारमध्ये फिरवून सुद्धा मिळतं। त्यामुळे मी इथे मिक्सरला वाटून घेते हे खोबरं। तर अगदी थोडंसं खोबरं मी छान मिक्सरला फिरवून घेते, ज्यामध्ये पाणी वगैरे अजिबात ऍड नाही करायचंय। जस्ट असं थोडंसं खोबरं छान मिक्सरला फिरवून घ्यायचंय। इथे बघा मी हे खोबरं छान वाटून घेतलंय, मिक्सरला फिरवून घेतलंय आणि जसं आपण खवून घेतो खोबरं अगदी तसंच टेक्स्चरचं मी हे वाटून घेतलंय। इतकं बारीक आपल्याला वाटून घ्यायचंय, तरच आपली बर्फी छान एकजीव अशी होईल। तर असंच मी सगळं खोबरं वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते। तर इथे बघा टोटल 3 मोठ्या वाटी माझा खोबऱ्याचा हा कीस किंवा आपण वाटण बोलूयात हे बनवून झाले। 3 वाटी मी खोबरं घेतलंय। तर ही खोबऱ्याची वडी किंवा खोबऱ्याची बर्फी, नारळाची बर्फी बनवण्यासाठी आपल्याला इतकं साहित्य लागणार आहे। 3 वाटी जसं मी तुम्हाला दाखवलं तसं नारळाचा कीस किंवा वाटण आपण वाटून घेतलं आपण खोबरं। त्याचसोबत 3 वाटी खोबऱ्यासाठी ज्या वाटीने मी खोबरं घेतलंय त्याच वाटीने 2 वाटी पिठी साखर घेतली। साखर वाटूनच घ्या। त्याचसोबत तूप घेतलंय मी इथे आवश्यकतेनुसार। त्यानंतर इलायची पावडर घेतलीये, गुलाबाच्या पाकळ्या आणि बदामाचे तुकडे घेतलेत गार्निशिंगसाठी। तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला ही नारळाची बर्फी बनवण्यासाठी। तर सुरुवात करूयात। स्लो टू मीडियम फ्लेमवरती डिरेक्टली खोबरं भाजून घेतेय। तर स्लो टू मीडियम फ्लेमवरती साधारणतः एक 2 ते 3 मिनिट आपल्याला हे खोबरं छान भाजून घ्यायचंय, जेणेकरून त्याचं मॉइश्चर थोडं कमी होईल। जो ओलावा असतो खोबऱ्यामध्ये तो थोडा कमी होईल। तर गॅसची फ्लेम स्लो टू मीडियमच ठेवली आहे आणि छान याला 2 मिनिटांसाठी भाजून घेऊया। 2 ते 3 मिनिटं करपून नाही द्यायचंय, पण ह्याचा ओलावा थोडा कमी होईल त्यासाठी छान भाजून घ्यायचंय। मी तूप ॲड नाही केलं आत्ता, आधी ह्याला छान भाजून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपण ह्या खोबऱ्याला छान ग्राइंड करून घेतलाय, त्यामुळे किती परफेक्ट टेक्स्चर असा आलंय याला आणि स्मूथ झालंय अगदी। तुम्ही हवं तर अगदीच खवून घेऊ शकता, किसून घेऊ शकता, तुमची चॉईस आहे, पण काम वाचतं। आणि छान बर्फीचं टेक्स्चर सुद्धा ह्या मिक्सरला जेव्हा आपण लावून घेतो खोबरं त्यानेच छान असं बर्फीचं टेक्स्चर येतं। तर इथे बघा साधारणतः एक 2 ते 3 मिनिटं झालेत। मी छान ह्या खोबऱ्याला भाजून घेतलंय स्लो टू मीडियम फ्लेमवरती आणि मॉइश्चर लेवल कमी झालंय खोबऱ्याचं। आता या स्टेजला यामध्ये मी ॲड करते 1 मोठा चमचा तूप। तुपात हे खोबरं भाजणं अगदी ऑप्शनल आहे, फक्त खोबरंही भाजून घेऊ शकता, पण तूप ॲड केलं ना की बर्फी खाताना असं मस्त तुपाचा फ्लेवर येतो आणि मेल्ट होते अगदी बर्फी तोंडामध्ये, त्यामुळे नक्की ॲड करा। आता पुन्हा मी हे तूप ॲड करून आणखी एक 7 ते 8 मिनिट स्लो टू मीडियम फ्लेमवरती ह्याला छान भाजून घेते। तर इथे एक साधारणतः 7-8 मिनिटं झालेत। मी हे हा खोबऱ्याचा केस छान असा स्लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घेतलाय आणि तुम्ही बघू शकता ह्यातलं मॉइश्चर लेवल खूप जास्त कमी झालंय आणि व्यवस्थित भाजलं गेलं आहे खोबरं आणि खूप सुंदर असा सुवास येतो ह्याचा। आता या स्टेजला यामध्ये मी ॲड करणार आहे पिठी साखर। जसं मी मगाशी सांगितलं, तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मी इथे 3 वाटीसाठी 2 वाटी साखर घेतली आहे, तुम्ही हवं तर 1.5 वाटीही घेऊ शकता। साखरही ॲड करून छान ह्याला मिक्स करून घ्यायचंय। तुम्हाला समजलं असेल मी साखर न ॲड करता पिठी साखर का ॲड केली आहे, कारण जर तुम्ही साखर ॲड केली असती तर साखर लगेच मेल्ट होऊन पाणी सुटतं खोबऱ्याला आणि ते टाळण्यासाठी ह्यामध्ये मी पिठी साखर ॲड केली आहे।
आणि पिठी साखर यूज केल्यामुळे आपल्याला जास्त वेळ ह्याला भाजायला लागणार नाही आता पुढे. साखर जर तुम्ही ॲड करून भाजलं तर साधारणतः आणखी 15-20 मिनटं तर नक्कीच लागतात बर्फी बनण्यासाठी. पण आता बघा पिठी साखर ॲड केली आहे तर लगेच बाइंडिंग येऊ लागली ह्याला आणि पाणी रिलीज नाही झालं आहे. मेल्ट झाली आहे साखर पण पाणी रिलीज नाही झालं आहे. बघा मी कंटिन्यू स्टर करते, मी अजिबात ह्याला सोडत नाही आहे. जर तुम्ही 1-2 मिनटासाठी जरी ह्याला सोडलं तर लगेच चिटकू शकते बर्फी खाली आणि त्यामुळे ह्याला कंटिन्युअस असं हलवत मिक्स करत राहायचं. तर इथे बघा साधारणतः एक 10-12 मिनटं झालेत. मी स्लो टू मीडियम फ्लेमवरती छान नारळ आणि साखर मिक्स करून घेते, भाजून घेते. आत्ता एक 10-12 मिनटांनंतर मी गॅसची फ्लेम हाय करते आणि तुम्ही बघू शकता ऑलरेडी छान एकजीव झालं आहे हे मिश्रण. तुम्ही बघू शकता छान बाइंडिंग येऊ लागली ह्याला. आता मी गॅसची फ्लेम स्लो ठेवते आहे आणि आपण बघूयात असं मिश्रण बाजूला घेऊन. तर इथे बघा थोडं ह्याला थंड करून बघितलं तर छान ह्याचा असा गोळा बनला जातोय, छान बाइंडिंग आली आहे ह्याला. तर आता सगळ्यात शेवटी मी यामध्ये ॲड करते इलायची पावडर. सगळ्यात शेवटी ॲड करते जेणेकरून ह्याचा फ्लेवर स्वाद इलायचीचा मेंटेन राहावा बर्फीमध्ये. बघू शकता व्यवस्थित कसा ह्याचा गोळा होतोय. आणि आता गॅसची फ्लेम बंद करते. तर आता इथे मी एका डिशमध्ये थोडंसं तूप लावून घेते, ग्रीस करून घेते. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर यूज करू शकता. आणि लगेचच हे गरम गरम मिश्रण ह्यामध्ये ॲड करते. तर इथे बघा मी व्यवस्थित हे मिश्रण ताटामध्ये सेट केलंय. आता ह्याला मी 10 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवते. 10 मिनिटानंतर चेक करूयात कारण आपल्याला कट लावून घ्यायचे जेणेकरून बर्फ्या व्यवस्थित निघतील. आता एक 10 मिनिटं झालेत आत्ता आणि आता मी ह्याला कट लावून घेते कारण बर्फी एकदा पूर्ण थंड झाली तर मग त्याला कट करणं अवघड होतं त्यामुळे. तर इथे बघा मी याला छान कट करून घेतलंय आणि आता या स्टेजलाच गार्निश करतेय बदामाच्या तुकड्याने. तर मी इथे बदाम आणि रोज पेटल्सने ह्याला गार्निश करते छान दिसाव्यात म्हणून. One eternity later. तर इथे एक साधारणतः 1-2 तास मी सेट होण्यासाठी ठेवलेली बर्फी अशीच. मी फ्रीजमध्ये नाही ठेवली आहे, बाहेरच ठेवलेली. आता चेक करूयात. बघा किती इझिली वडी निघतीये. परफेक्ट सेट झाली आहे अशा प्रकारे. इथे बघा तोडूनही दाखवते किती इझिली तुटतीये आणि परफेक्ट टेक्स्चर आलंय. अगदी मऊ अशी आहे, अजिबात कडक नाही झाली आहे आणि ॲट द सेम टाइम छान परफेक्ट शेप आणि टेक्स्चर सुद्धा आलंय बर्फीला. तर आता सगळ्या बर्फ्या काढते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्या ह्या नारळाच्या वड्या किंवा बर्फ्या बनवून आल्यात रेडी. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर बघितलं तुम्ही किती सोपी रेसिपी होती. थोडी टाइम कन्झ्युमिंग आहे पण ॲट द एंड खूप छान फ्लेवरफुल आपल्याला बर्फी खायला मिळते. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक सुद्धा करा, शेअर सुद्धा करा. भेटत पण असेल तर छान व्हिडिओ सोबत, रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.